नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो 11वी ॲडमिशनचा ऑनलाईन फॉर्म सुरू झालेला आहे. तो ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. त्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे. त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी 11वी ॲडमिशनचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. त्या अगोदर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, हा फॉर्म तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 पार्टमध्ये भरायचा आहे. सध्या फक्त तुमचा पार्ट 1 या ठिकाणी आलेला आहे. तो कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड प्रोसेस आपण या ठिकाणी बघणार आहोत. ज्यावेळेस पार्ट 2 येईल त्यावेळेस त्याच्यावरती सुद्धा नक्कीच आपण व्हिडिओ घेऊन येऊ. चला तर या ठिकाणी 11वी ॲडमिशनचा पार्ट 1चा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो सर्वप्रथम Googleवरती यायचं आहे आणि या ठिकाणी 11th ॲडमिशन अशा प्रकारे सर्च करा. FYJC म्हणून 1 नंबरलाच ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत हे सुद्धा आपण चेक करू शकता. आणि या ठिकाणी बघा नोटीस आलेली की 10 एप्रिलपासून या ठिकाणी तुम्हाला 30 एप्रिलपर्यंत पार्ट फर्स्ट या ठिकाणी भरायला सुरुवात झालेली. सर्च कॉलेजेस सिलेक्ट करा. नंतर तुमचं आर्ट्स आहे की कॉमर्स आहे ते सिलेक्ट करा. नंतर या ठिकाणी मीडियम कोणतं आहे ते सिलेक्ट करा. नंतर स्ट्रीम या ठिकाणी तुमचं कॉलेज ॲडेड म्हणजे अनुदानित आहे की विना अनुदानित आहे ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर या ठिकाणी कॉलेजचं टाईप सिलेक्ट करायचं आणि सर्च करून या ठिकाणी माहिती भरून बघा कोणत्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी वगैरे खाली सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. होम पेजवर या ठिकाणी बघू शकता. ही नोटीस आलेली आहे महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी की तुमचं 11वीच्या ॲडमिशनची प्रोसेस या ठिकाणी 10 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी सकाळी 10 वाजता सुरू होत आहे. अशा प्रकारे आता फॉर्म भरण्यासाठी स्टुडंट रजिस्ट्रेशन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी ए टू झेड प्रोसेस आपण या ठिकाणी लाईव्ह बघणार आहोत. आता बघा ॲप्लिकंट 10th स्कूल एरिया. जर तुमची 10वी महाराष्ट्रातून झाली असेल तर 1 नंबरचा विदिन महाराष्ट्र स्टेटचा पर्याय निवडा आणि महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर आउटसाईड महाराष्ट्र स्टेट निवडायचं. नंतर ॲप्लिकंट स्टेटस काय फ्रेशर. जर तुम्ही 2026ला या ठिकाणी पेपर दिले असतील 10वीचे तर फ्रेशर निवडा. जर तुम्ही 2026च्या अगोदर म्हणजे 25ला दिले असतील तर रिपीटर निवडा आणि त्याही अगोदर 10वीचे पेपर दिले असतील तर प्रिव्हियस पास असं तुम्हाला टाकायचं. परत खाली यायचं आहे 10th स्टँडर्ड ऑर इक्वेलंट तुमचं बोर्ड निवडायचं आहे. आता इक्वेलंट बोर्ड कोणतं आहे, SSC म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे की CBSE की CISCA की तुमचं IBA की IGCSE की NIOS आहे किंवा हे सोडून आणखीन दुसरं एखादं बोर्ड आहे एनी अदर बोर्ड म्हणतो आपण त्याला. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे SSC या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमचा या ठिकाणी सीट नंबर टाका. या ठिकाणी मदर्स नेम म्हणजे तुमच्या आईचं नाव टाकायचं आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी जसं तुम्ही हॉल तिकीटचा नंबर आणि आईचं नाव टाकसाल तर त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल. बरोबर असेल तर येस करेक्टवरती क्लिक करा. ऑटोमॅटिकली नाव विद्यार्थ्याचं या ठिकाणी आलं आहे. मंथ ऑफ एक्झामिनेशन कोणत्या महिन्यामध्ये तुमची परीक्षा झाली तर आपली मार्च महिन्यामध्ये आत्ता परीक्षा झालेली. खाली यायचं आहे. बघा ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये फक्त तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. विद्यार्थ्याचा किंवा त्याच्या पालकाचा वडिलांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. एक सिक्युरिटी क्वेश्चन निवडा. तुमचा फेवरेट गेम असेल, मूवी असेल, फेवरेट टीचर असेल की बेस्ट फ्रेंड असेल. समजा मी मूव्ही निवडतो आणि त्या मूव्हीचं नाव या सिक्युरिटी क्वेश्चन आन्सरमध्ये टाकून द्यायचं. नंतर पासवर्ड टाकायचा आहे. तुमचं नाव @123. कन्फर्म पासवर्डमध्ये तुमचं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पासवर्ड तयार करायचा आणि तो पासवर्ड टाकून द्यायचा आहे. नंतर कॅप्चा कोडमध्ये इंटर कॅप्चामध्ये तो कॅप्चा तुम्हाला टाकायचा आणि रजिस्टर पर्यायावरती क्लिक करा. आता पासवर्ड तुम्ही काहीही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल पास @123 या फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड एक टाकून द्यायचा. या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आणि लॉग इन ID तयार झाला आहे. तोच आपला रजिस्ट्रेशन ID सुद्धा या ठिकाणी असणार आहे. याची तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवून द्यायचा आहे. तुम्हाला हे नंतर काय मिळेल, प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक करा. आपला जो लॉग इन ID आहे आता आपल्याला स्क्रीनवर आला होता तो लॉग इन ID. आपण जो पासवर्ड तयार केला आहे तो पासवर्ड टाका. खाली हा कॅप्चा कोड दिसतो, कॅप्चा कोड टाकून या कन्सर्टला टिक करून लॉग इन पर्यायावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचं अकाउंट या ठिकाणी आता सक्सेसफुली लॉग इन होईल. तर या ठिकाणी बघू शकता तुमचं अकाउंट या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे.
लॉग इन झाल्यानंतर बघा तुमचं नाव वगैरे सर्व इन्फॉर्मेशन दाखवलेली आहे. खाली स्क्रोल डाऊन करायचं, या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आहे, ॲडमिशन स्टेटससुद्धा नॉट ॲडमिटेड आहे. आपल्या या ठिकाणी अजून कोणत्याही प्रकारे रजिस्ट्रेशन झालेलं नाही. इथे बघा ॲप्लिकेशन पार्ट 1 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करसाल तर रजिस्ट्रेशन डिटेल्स हा ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करा. तुम्ही भरलेली सर्व माहिती आलेली व्यवस्थित चेकआउट करायची, बरोबर आहे का, आणि नेक्स्ट पर्यावरती क्लिक करायचं आहे. तर आपण माहिती बघितलेली आहे. आता खाली यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही तुमचे पर्सनल डिटेल्स, विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव, नंतर त्याचं जेंडर सिलेक्ट करा, नंतर डेट ऑफ बर्थ टाकायची, शाळेचं नाव ॲटोमॅटिकली येईल, तुमच्या स्कूलचा इंडेक्स नंबरसुद्धा, फक्त तुमची जन्मतारीख आणि तुमचं जेंडर या ठिकाणी मेल आहे की फिमेल ते टाकायचं, आणि सर्च आणि नेक्स्टवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा पर्सनल डिटेल्सचा पर्यायसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्यायचा. तर मी या ठिकाणी भरून घेतो. आता खाली यायचं आहे. ॲप्लिकंटचा ॲड्रेस द्यायचा आहे, राहणार कुठले, तुमचं पोस्ट काय, पिनकोड, तुमचं स्टेट, तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमचं ब्लॉक म्हणजे तुमचं तहसील, नंतर तुमचं सिटी किंवा विलेज, या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आलेला आहे ऑटोमॅटिकली. काहीही करायचं काम नाही, व्यवस्थित सर्व ॲड्रेस टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट पर्यावरती क्लिक करा. आपले ॲप्लिकेशन डिटेल्स सेव्ह झालेल्या त्याला द्यायचं आपल्याला कॅटेगरीचं किंवा रिझर्वेशनच्या डिटेल्स. खाली यायचं आहे. या ठिकाणी तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची, SC, ST, VJ, NTB, NTC, NTD, OBC किंवा जनरल. जनरल असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरज नाही. समजा मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल OBC निवडतो, मग OBC निवडल्यानंतर तुम्हाला बघा नॉन क्रिमिनलसुद्धा लागेल, अशा प्रकारे सुद्धा सांगितलं आहे. नंतर खाली विचारलं आहे बघा, डू यू हॅव अ कास्ट सर्टिफिकेट, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का विचारलं आहे, तर इथं यस करायचं. तुम्हाला कॅटेगरीमधून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे, तर मी यस करतो. नंतर मग कास्ट सर्टिफिकेट इश्यू स्टेट, तर आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. खाली बघा कास्ट सर्टिफिकेट डिस्ट्रिक्ट कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट निवडलं. समजा माझा बुलढाणा जिल्हा आहे तर मी बुलढाणा निवडतो. नंतर कॅटेगरी तुमच्या ॲडमिशनची कोणती, तर OBC कॅटेगरी तुमची जी असेल ती तुम्ही या ठिकाणी निवडायची. खाली यायचं आहे. स्पेशल रिझर्वेशनसुद्धा आहे. जर ॲप्लिकंट हँडिकॅप म्हणजे दिव्यांग वगैरे असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्ट नो करायचं आहे. नंतर बघा ॲप्लिकंट बिलॉंग्स टू अर्थक्वेक म्हणजे भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त आहे का, असेल तर यस, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. ॲप्लिकंट पॅरेंट या ठिकाणी ट्रान्सफर ऑनलाईन प्रोसेस, जर तुमचे पॅरेंट दुसरीकडे स्थलांतर झाले असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्ट नो करायचं आहे. ॲप्लिकंट ग्रँडफादर, फ्रीडम फायटर, तुमची स्वातंत्र्य सैनिक किंवा कुटुंबातील तुम्ही आहात का विचारले, असेल तर यस, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. नंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला विचारलं आहे डिफेन्स, जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी डिफेन्समध्ये असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. नंतर स्पोर्टमध्ये असेल तर यस करायचं तुम्ही, नसेल तर नो करायचं आहे. अंडर कॅटेगरी ऑर्फन, जर अनाथ असेल तर यस करा, नसेल तर डायरेक्ट नो करा. मायनॉरिटी म्हणजेच या ठिकाणी बघा जर अल्पसंख्याक असेल तर यस, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. नंतर बघा इनहान्स कोटा विचारला आहे. या ठिकाणी बघा डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू द इनहान्स कोटा, म्हणजेच काय, ज्या कॉलेजमध्ये तो ज्या शाळेत तुमची 10वी झाली त्या शाळेमध्ये जर तुम्हाला 11वी करायची असेल तर तुम्ही या पर्यायाला यस करायचं. तर समजा माझी 10वी ज्या शाळेत झाली तेथे मला आता ॲडमिशन घ्यायचं नाही, तर मी काय करायचं, नोवरती क्लिक करायचं. पण माझी जर 10वी त्याच शाळेमध्ये झाली आणि 11वीसुद्धा तिथेच करायची, तर या ठिकाणी इनहान्स कोटा ॲडमिशन यसवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. खाली यायचं आहे. आता काय, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तुमची 10ची मार्कशीट आपल्याकडे नाही आहे, सोडून द्या, काहीही करण्याची गरज नाही. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा अजून आपल्याकडे नाही, ते सुद्धा सोडून द्यायचं, काही करण्याची गरज नाही. नॉन क्रिमिनलसुद्धा आपल्याकडे सध्या नाही आहे, तर असेल तर जोडा, नसतं तर डायरेक्ट नाही टाकून द्यायचं. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असायलाच हवं. तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, नसेल काढेल तर काढून घ्या, आणि असेल तर अपलोड करा. तर आपल्याकडे आहे म्हणून मी या ठिकाणी अपलोड करून घेतो 1 MBच्या आतमध्ये PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये. नंतर या ठिकाणी डिक्लेरेशन आहे, सॅम्पल दिलं आहे, हे डिक्लेरेशन तुम्हाला भरायचं आहे. आता कसं भरायचं ते सांगतो बघा. प्रवेश अर्ज क्रमांक म्हणजेच आपला लॉगिन ID या ठिकाणी टाका. खाली विद्यार्थ्याचे तुमचे नाव टाका, विद्यार्थ्याचं नाव म्हणजेच मूळ जात प्रवर्ग तुमचा जो असेल तो, अर्ज केलेला जात प्रवर्ग, अन्य आरक्षणाचा लाभ घेता असाल तर येस, नसेल तर या ठिकाणी डायरेक्ट डॅश मारून द्यायचं. अल्पसंख्याक असेल तर टाकायचं, नसेल तर डायरेक्ट डॅश. नंतर मी स्वाक्षरी काय करणार, विद्यार्थी
कोणत्या तुम्ही शहरातील आहे तुमच्या गावाचं नाव किंवा शहराचं नाव टाका. परत खाली स्क्रोल डाऊन करायचं. आता तुम्हाला या ठिकाणी एक बॉक्स दिला, या ठिकाणी टिक करायचे तुम्हाला किंवा गुन्हेलीची फुली करायची समजा नाही म्हणून. तर या ठिकाणी बघा, हे जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला नंतर ॲडमिशनच्या वेळेस लागणारे हे सुद्धा महत्त्वाचं. 10वी शाळा सोडायचा दाखला आपण केव्हा सध्या नाही तर अर्जासोबत सादर केला नाही, तिथं गुन्हेलीची फुली आणि समोर असं बरोबरची फुली. 10वीचे गुणपत्रक अर्जासोबत नाही, ज्यावेळेस आपण ॲडमिशन घेऊन त्यावेळेस देणार म्हणून तिथे बरोबरची टिक. जातीचा दाखल्याचे प्रमाणपत्र असेल तर तुमच्याकडे या ठिकाणी स्वतःचे टाका किंवा ज्यावेळेस आपण ॲडमिशन घेऊ त्यावेळेस देणार आहे तर तिथे बरोबरची खूण. जातीचा दाखला प्रमाणपत्र वडिलांचे, इथे डायरेक्ट गुन्हेलीची फुली करा, वडिलांचं प्रमाणपत्र लागत नाही. नंतर NCL नॉन क्रिमिनल असतात तर या ठिकाणी अर्जासोबत टाकायचं, नसेल तर डायरेक्ट ॲडमिशनच्या वेळी. अन्य आरक्षण असलं तर द्यायचं, टिक करायची बरोबरची, नसेल तर गुन्हेलीची फुली. स्वघोषणापत्र अल्पसंख्याकचं असेल तर टाकायचं, नसेल तर डायरेक्ट गुन्हेलीची फुले. दिनांक टाका, नंतर खाली विद्यार्थ्याचं नाव आणि वरती विद्यार्थ्याची स्वाक्षरी. विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव म्हणजे पालकाचं नाव आणि पालकांची स्वाक्षरी. याचा फोटो काढायचा आहे किंवा हे स्कॅन करून तुम्हाला JPG किंवा PDF एका MBमध्ये या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं. तर मी या ठिकाणी अपलोड करून घेतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करतो. आता या ठिकाणी मी अपलोड केलेलं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करतो. आता आपले सर्व डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. आता काय करायचं, सेव्ह करायला गेले तर अशा प्रकारे एक तुम्हाला एरर दाखवला जाईल बघा, मॅन्डेटरी डॉक्युमेंट नो अपलोडेड. तर काय करायचं आहे, पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी, डायरेक्ट यावरती क्लिक करा. तुमची फी 100 रुपये या ठिकाणी दाखवलेली. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI कशाने करू शकता. प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करा. या ठिकाणी बघा तुमचं पेमेंट दाखवलेलं आहे. पेवरती क्लिक करायचं. पेवरती जसं तुम्ही क्लिक करसाल तुमच्यासमोर QR कोड घ्यायचं का म्हणून ऑप्शन आहे. शॉ QRवर क्लिक करून तुमचा QR कोड या ठिकाणी फोनपे, गुगल पे किंवा कोणत्याही ॲप्सने स्कॅन करून पेमेंट करायचं आहे. ही जी रिसिप्ट आली डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवायची. नेक्स्टवरती क्लिक करा. आता तुमच्या फॉर्मची प्रिंट आलेली आहे. डाउनलोडवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशी प्रिंट तुमच्यासमोर येईल. आता तुमचा फॉर्म भरणं झालेला आहे. ज्यावेळेस पार्ट 2 येईल त्यावेळेस आपण नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ. भेटूया.